साड्यांची महाराणी स्वामिनी घेऊन येत आहे दिवाळी मसाला मिक्स धमाका। धनत्रयोदशी पासून भाऊबीजेपर्यंत स्वामिनीच्या YouTube चॅनल वरून ऐकायला विसरू नका। दिवाळी मसाला मिक्स धमाका। आमच्या स्वामिनी सारीज पुणे या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी। नमस्कार श्रोते हो, यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, पुण्यातील कुमठेकर रोडवरील स्वामिनी साड्यांची महाराणी या दुकानाचे मालक रियाजभाई उर्फ अब्बूजी आपल्याशी गप्पा मारायला आले आहेत। श्रोते हो, मागच्या एपिसोडमध्ये आपण ऐकलं की 1901 मध्ये अब्बूजींच्या आजोबांनी साड्यांचं दुकान सुरू केलं, पण 70 वर्षांनी अचानकपणे 1973 मध्ये ते साड्यांचं दुकान बंद करावं लागलं। हे अचानकपणे बंद करण्याचं कारण काय याबद्दल आज आपण अब्बूंना विचारूयात। नमस्कार अब्बूजी। नमस्कार बेटा। अब्बूजी, बऱ्याच वेळेला तुम्हाला हा प्रश्न विचारला पण त्याचं उत्तर द्यायचं तुम्ही टाळलं, पण 70 वर्ष चालू असलेलं दुकान अचानकपणे बंद करायचं कारण काय होतं नक्की? काय बंद करायचं कारण नव्हतं, परंतु त्या 1973 साली सेंट्री स्ट्रीटमध्ये एक दंगल झाली। दंगल झाल्यानंतर आमचे 2-4 दुकान सोडून त्याला जाळपोळ करून टाकलं सर्व आणि त्यांचं खूप नुकसान केलं। तर आमचे वडील होते खूप अगदी भोळे बाबळे, त्यांनी म्हटलं नको, इथे धंदा करायचाच नको आहे, आपले पण दुकान वगैरे जाळली तर आपण हे धंदा सोडून टाकू, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला। बरोबर। तसं ते म्हणजे स्ट्रॉंग मनाचे नव्हते, ते घाबरले आणि घाबरल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की इथे धंदाच करायचा नाही। त्या हिशोबाने त्यांनी ते दुकान बंद करून टाकले। बरोबर, म्हणजे पुन्हा कधी असा प्रकार घडला तर त्याची झळ आपल्या कुटुंबाला पोहोचू नये ह्या विचाराने त्यांनी ते दुकान बंद करायचा निर्णय घेतला। अब्बूजी, कुटुंबाच्या काळजीसाठी घेतलेला हा निर्णय कुटुंबाला मान्य होता का? नाही, काही लोक म्हणत होते, आपण त्यांना कसं काय बोलायचं, म्हणजे मनात तर कोणाच्याच नव्हता, परंतु इतकं अज्ञाधारी होतं घरी, वडिलाचा आणि त्यांच्या वडिलाचा सर्व खूप आदर करत होते। कोणाची हिंमत झाली नाही की हे करावं, ते आपल्या निर्णयावर अगदी ठाम होते। कारण त्याला 1948 साली वडिलांनी एक घोरपडे पेठेत पोलीस चौकीच्या शेजारी बिल्डिंग बांधली होती आणि ते भाडेकरीने जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष काय पैसेच दिले नाही आणि आम्ही केस केला होता। तर केसमध्ये आपण जिंकलो आणि त्यांनी ते हॉटेल खाली करून दिला। म्हणून काय झालं, वडिलांनी सांगितलं चला आयती ते हॉटेल तयार आहे, खुर्ची आहे, टेबल आहे, किचन आहे, सगळं रेडी आहे, आपण ते करूया आणि ते आपली वस्ती पण आहे जवळपास आणि चांगली लोक आहेत, इथे आपण धंदा करूया, हॉटेल करूया। तर अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सगळ्यांच्याच आयुष्यात खूप मोठे बदल झाले। हे बदल नेमके कसे झाले, काय झाले हे ऐकण्यासाठी भेटूयात यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमाच्या पुढील भागात। नमस्कार। साड्यांची महाराणी स्वामिनी घेऊन येत आहे दिवाळी मसाला मिक्स धमाका। धनत्रयोदशी पासून भाऊबीजेपर्यंत स्वामिनीच्या YouTube चॅनल वरून ऐकायला विसरू नका। दिवाळी मसाला मिक्स धमाका। आमच्या स्वामिनी सारीज पुणे या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी।